आई तुला काय झालं का मला लवकर उठवायला? हा उशीर झालाय ना, एवढ्या वेळ झोपू द्यायचंय? वाजले किती बघ, मोठी आहे तू तरी उठवायचं. जामकर साहेबांनी फोन केला असणार, तुला माहिती ना त्यांना उशीर झालेला आवडत नाही. ए सुद्या काय रे सारखं ते जामकर 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 करत असतोय ते, आणि काय आजारी पडल्यानंतर काय जामकर येणार आहे का तुझी सेवा करायला? हा काय रे सुद्या, नाही म्हणजे असं कुठला माणूस सापडलाय तुम्हाला का ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काम करताय ते? हा ना भाऊजी, एवढं काय आहे त्या साकेतमध्ये की सगळे पोलीस त्याच्याच मागं फिरताय? नाही म्हणजे ताण भूक नाही, झोप नाही, कशाचीच फिकर नाही तुम्हाला? त्या साकेतवर ज्यावेळेस हल्ला झालाय ना, त्याच दरम्यान आपल्या श्यामलचा खून झालाय. काय? त्या साकेतच्या डोक्याला जबर मार लागलाय म्हणून त्याला काय आत्ता आठवत नाहीये. हे आपल्या श्यामलचा खून झाला हे नक्की आहे? अरे सुद्या, माझ्या श्यामलने असं कोणाचं काय वाईट केलं असेल रे म्हणून तिला कोण कशाला मारेल? तेच तर कोडं सुटतं ना. एकदा का त्या साकेतला बरं वाटू देत, त्याला सगळं आठवू देत, मग बघा सगळी कोडी कशी पटापट सुटतात. आर्याताईंचं पण आणि श्यामलच्या खुनाचं पण. म्हणजे भाऊजी, तुम्हाला कुठला पुरावा सापडलाय का? जाऊबाईंचा अपघात नाही झाला, खून झाला, असा काही पुरावा? हो, सरळ गोष्ट आहे ना. साकेत त्या पाण्याच्या टाकीवरून खाली पडला, तो ज्या ठिकाणी पडला त्याच्या जवळपासच श्यामलचा खून झाला. साकेतला मारणारा आणि श्यामलला मारणारा हा एक माणूस नाहीये, दोघं वेगळेत. आम्हाला वाटलं एक माणूस हे सगळं करतोय, पण नाही, ही दोघं वेगळीत एवढं नक्की. म्हणजे नरकी हॉटेल मधली जी दोघं होती ती हीच होती का? ते हेच दोघं आहेत. जामकर साहेब सांगत होते सगळ्यांना नरकी आढळ उत्सव करू नका म्हणून, पण नाही, तुम्हाला कोणाला ऐकायचंच नव्हतं, गावाला ऐकायचं नव्हतं. ही होत्याचं नव्हतं होऊन बसलं ना आता. पण लवकरच आम्ही त्या दोघांना पण शोधून काढणार, म्हणजे काढणार. चल येतो मी. मागच्या महिन्यात वडील गेले माझे, त्यांच्या इन्शुरन्सचे 50 लाख मिळणार आहेत. काहीही झालं तरी या शालिनीकडचे 50 लाख रुपये मला मिळालेच पाहिजेत. एकदा ते पैसे हातात आले की या गावातून कायमचा पळून जाईन मी. पण त्याआधी साकेतनं तोंड नाही उघडलं पाहिजे. तो जामकर काहीही झालं तरी त्याच्याकडून वदवून घ्यायला बसलाय. त्याच्याबरोबर काय झालंय ते त्याआधी त्या साकेतला कायमचा आराम दिला पाहिजे. हे मंग्या, हा राव तिकडे काय करतोय? तो जामकर साकेतला घेऊन परत इकडे आला की काय? मंग्या, काय ते खरं खरं सांगा. खरं सांगतोय साहेब, मी कशाला कुठं काय करतोय? साहेब, अहो काय मंगेची चौकशी चालू केली काय तुम्ही आता? कारण मग कोणाचा खून बिन केला काय? अरे गपके बाबा, कशाला काय बोलतो? आधीच लगत तापलं साहेब. नाही ते आमचं वेगळं डाउनलोडिंग चालू आहे. बर, काय साहेब, जामकर साहेब दिसते नाहीत, कुठे आहेत? मला पण नाही माहित, पण कुठेतरी बाहेर गेले ती. एकटेच गेलेत का ते नवीन खास पाहुणा आलाय त्याच्याबरोबर गेलेत? नाही एकटेच गेलेत. बर मग या सांगितलं तेवढं लक्षात ठेव बरं का. होय, चला जातो मी बी, नाहीतर माझं करोडोचं नुकसान व्हायचं बाबा. मग काय की माझं जरा गावात काम आहे, दुकानावर लक्ष ठेव, आलोच मी जाऊन. आता लागल्यानंतर आम्हाला लावला का कामाला? माझ्या धंद्याचं काय करायचं? ठेव की बाबा, मी उद्या तुझ्या दुकानावर ठेवतो बस. त्याची आता कटिंग दाढी मला बाहेरच करावी लागेल. तुमची ही अवस्था कशी झाली, पण तुम्ही काळजी नका करू, तुम्ही लवकर बरे व्हाल. ते इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ते तुम्हाला बरे करायचे समधे प्रयत्न करतात बघा. आणि ते वैद्य, ते तर एकच नंबर आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शनच घेऊ नका. धरा, शिरा खा. राहू द्या,
मीच भरवते. तुम्हाला माहिती आहे का, मी शिरालाही भारी बनवते. आणि आता तूप बी टाकले, मग तर अजूनच भारी लागेल. तूप अहो टाकले की तूप, खावं तरी आधी. धर. तुम्ही बरे व्हा, पण लगेच पटकन नका बरे हो. म्हणजे हळूहळू बरं व्हा. म्हणजे कसं तुम्ही बरं बी व्हाल आणि माझ्या हातात काम बी राहील. पैशाची गरज आहे हो मला. नाहीतर एक काम करता का, तुम्ही बरे व्हा, पण साहेबांना नका सांगू इतक्या. पैशासाठी काय काय करावं लागतं माणसाला. माझंच काय दुखणं सांगत बसले, तुमची काय दुखणी कमी आहेत का? तुम्ही हिंमत नका हारू. उद्याचा दिवस आपलाच आहे समजायचं आणि जगायचं. तुम्ही लवकर बरे व्हाल. पहिल्यासारखं चालायला लागाल, फिरायला लागाल, बोलायला लागाल. तुमच्या मागची सगळी दुःख संपते. नमस्कार शिंदे साहेब, राऊत साहेब. नमस्कार नमस्कार. झाला का भाकर तुकडा? हो, हे काय आत्ताच. हा. अरे तो आत्ता तर दुकानात होतास ना, मग इकडे कसं काय? काय विचारतं साहेब, इकडे कसा काय? अहो अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. साक्याचा काहीतरी अपघात झालाय, बिचाराचं वाईट वाटतं. म्हटलं जावं बघून यावं म्हणून आलो होतो. आलो भेटून. नाही, साहेबांनी सांगितले कोणाला आज सोडायचं नाही म्हणून. अहो असं काय करता? मी काय करणार त्याला जाऊन सांगा बरं. आता मी काय डॉक्टर बिक्टर नाही म्हणत त्याच्यावरती इलाज करायला, पण आपण मानसिक आधार तर देऊ शकतो का नाही? हा, तेवढं तर करू शकतो की. काय घ्या, मला ओळखलं, 4 शब्द बोलला तर आपल्या सगळ्यांनी बरं आहे की. हा, आलो लगेच भेटून. काय शिंदे साहेब? हे राऊत जाऊ दे त्यांना, देव माणूस आहेत ते. अहो शिंदे साहेब, देव माणूस म्हणू नका. अहो देव माणूस म्हणजे केवढा मोठा शब्द आहे, केवढी मोठी पदवी आहे. आपण एक माणूस म्हणून जगूया. हा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आलो लगेच भेटू ना. बर जा, पण जास्त काय बोलू नका आणि त्याला त्रास होईल असं काही विचारू नका. हा, नाही कशाला मी असं काय करतोय. लगेच आलो भेटू ना. नमस्कार. आहे का ओळख? देव माणूस, गोपाळ, डॉक्टर अजित कुमार देव. देवी सिंग. त्याला अहो ह्यांना काय झालं? असं का घाबरताय? अहो त्यांना काय घाबरायचं, चांगले आहेत ते, देव माणूस आहेत ते. बघा की अहो कसं करतोय त्यो. काय झालंय ना? बर त्याला तुम्ही कसं काय इथं? मी इकडं कसं काय? अहो मित्र आहेत हे माझे, चांगले मित्र आहेत. म्हणजे ह्या गावामध्ये पहिल्यांदा आलते का नाही तेव्हा सगळ्यात आधी मलाच भेटले. म्हणजे साकेत भाऊ आणि तुमचे जे साहेब आहेत ना, त्यांची एक बहीण आहे आर्या मॅडम. सध्या ती गायब आहे.